स्नेहल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या संदर्भानं आजचा हा व्हिडिओ बनवतो आहे, आजचा अपडेट देतो आहे. आपल्या सर्वांना माहित आहे, आस्थापनांना जाहिराती देण्यासाठी किंवा जाहिराती अपलोड करण्यासाठी आजची शेवटची तारीख आहे. शेवटच्या तारखेच्या संदर्भातील व्हिडिओ मी रात्रच टाकलेला आहे की ही मुदतवाढ मिळू शकते का आणि त्या मुदतवाढ मिळण्यामागची कारणं काय आहेत, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी स्पष्टीकरण केलेलं आहे. तुम्हाला जर तो व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघू शकता. राहिला मुद्दा विद्यार्थी मित्रांनो जागे संदर्भातील, की चिमणे साहेबांनी जे काही आयुक्त आहेत महाराष्ट्र राज्य परिषद पुणेचे, त्यांनी जे काही भाष्य केलेलं आहे कशा संदर्भात, तर जागेच्या संदर्भात 15 ते 18,000 जागा अंदाजे येतील असं त्यांनी सांगितलं. म्हणजे 18,000 पेक्षा जास्त जागा नाही येणार हे आपल्याला स्पष्ट समजतं. त्यापेक्षा कमी जागा येतील, कारण प्रशासनाच्या माध्यमातून होणारी दिरंगाई आपल्याला यासाठी 2 महिने लागलेले आहे आणि त्याची शेवटचा दिवस म्हणजे आज आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या माध्यमातून आपल्याला शेवटचा दिवस आहे आज, की जेवढ्या जाहिराती आज अपलोड झाल्या आणि सायंकाळपर्यंत आपल्याला समजून जाईल आकडा की नेमक्या जाहिराती किती अपलोड झाल्या. म्हणजे या जाहिरातीनुसार जर आपण 12, 15,000, 13,000, 14,000 म्हणजे 15,000च्याच आज जागा जर आल्या, म्हणजे 12,000 पेक्षा जास्त किंवा 13,000 पेक्षा जास्त, तर विद्यार्थी मित्रांनो मी मागे एक बोललेलो होतो, माझे जर व्हिडिओ आपण चेक केले तर तुम्हाला त्या ठिकाणी 2 डिजिटचा शब्द उल्लेख मी केलेला आहे. 100 पेक्षा कमी कट ऑफ येण्याचा मी उल्लेख केलेला आहे. राहिला मुद्दा ओपन आणि इतर. ओपनचा जर कट ऑफ जर 125 प्लस 120 प्लस लागलेला आहे किंवा 115 प्लस लागला असेल, तर फक्त आणि फक्त समांतर आरक्षणाच्या बाबतीत किंवा एसटी विद्यार्थी पेसा नॉन पेसाच्या बाबतीत मी ते शब्द उल्लेख केलेला आहे, हे सुद्धा समजून घ्या. कारण काही बैताड विद्यार्थी जे असतात ते विद्यार्थी, त्यांना असं वाटतं की सर असं कसं होऊ शकतं 2 व्हिडिओ. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणजे फक्त एकच कॅटेगरी नाही, इतर सर्व कॅटेगरी ज्या आहेत, ज्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा लाभ घेणारे आहेत, त्यांचा सुद्धा विचार, कारण तेही शिक्षक बनणार आहेत, तुम्हीही शिक्षक बनणार आहात. आणि आरक्षण काय आहे या सर्व गोष्टी आपल्या सर्वांना माहिती आहे. आरक्षणासाठी सध्या काय चाललंय महाराष्ट्रामध्ये हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. हे काही वेगळी सांगण्याची बाब नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, 2 डिजिट जे काही मी तुम्हाला उल्लेख केलेला होता आणि मागच्याच भरतीचा मी उल्लेख तुमच्यासाठी केलेला आहे, 2019 ची असेल, 22 ची असेल, की जे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी असतील, एसटी प्रवर्गातील विद्यार्थी असतील, इंग्लिश मिडियमचे एससी प्रवर्गातील विद्यार्थी असतील, समांतर आरक्षणातील विद्यार्थी असतील, भूकंपग्रस्त असतील, पूरग्रस्त असतील किंवा इतर कोणतेही असतील, यांचा कट ऑफ मात्र 100 खाली येतोच एवढं नक्की आहे. विद्यार्थी मित्रांनो, यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. नसेल विश्वास ठेवत तर काही हरकत नाही. ज्यांचं त्या ठिकाणी कट ऑफ येईल ते स्वतः ज्या वेळेला त्या ठिकाणी त्यांना ऑर्डर येईल किंवा त्यांना शाळा अलाउट होईल किंवा एखादं कॉलेज अलाउट होईल, त्यावेळेला मात्र तुम्हाला समजेल. आणि ते जेव्हा तुमच्या माध्यमातून जेव्हा युट्यूबला सांगेल किंवा कोणाला तरी माहिती होईल, त्यावेळेला तुमचा मात्र चक्क विश्वास बसेल. मग यासाठी करायला काय पाहिजे, तर 18,000 जेव्हा जागा येत आहे किंवा 15,000 जागा येत आहे, तर विद्यार्थी मित्रांनो 4 ते 5 गोष्टी महत्वाच्या असणार आहे, ज्या तुम्हाला अत्यंत आवश्यक असणार आहे ज्या वेळेला प्राधान्यक्रम टाकणार. मग या 5 गोष्टी कोणत्या, तर या 5 गोष्टी पहिल्या लक्षात ठेवायचा आहे. तुमचा स्कोर टेटचा किती आहे, तुमचा टेटचा स्कोर किती आहे. दुसरी बाब अशी आहे की तुमचा कॅटेगरी कोणती आहे, म्हणजे तुमचा जो प्रवर्ग आहे तो प्रवर्ग कोणता आहे, आरक्षणाचा प्रवर्ग तुमचा नेमका कोणता आहे. नंतर तुम्ही महिला आहेत की पुरुष आहे हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे, कारण त्यामध्ये सुद्धा स्पर्धा हळूहळू कमी होत जाते. एखादा 120 मार्क्स असेल आणि त्यात जर एसटी महिला असेल तर तो डायरेक्टली त्याचा 20 ते 30 मार्काने काय होते, कट ऑफ खाली येते, कारण महिला आहे आणि त्यात एसटी आहे अशा पद्धतीनं. म्हणून तुमचा प्रवर्ग अत्यंत महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट की तुम्ही जे जिल्हा आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जागा नेमक्या तुमच्या प्रवर्गाच्या किती जागा आहे याचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. प्रवर्गाच्या जागा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर तुम्ही ज्या विभागातून तुम्ही जात आहे त्या विभागाचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तुमच्या प्रवर्गाच्या संपूर्ण महाराष्ट्रातील जागा, तुमच्या प्रवर्गाच्या तुमच्या विभागातील जागा, तुमच्या जवळच्या जिल्ह्यांमधील जागा, याचा अभ्यास तुम्हाला त्या ठिकाणी करावा लागणार आहे. टेटचा स्कोर तर तुम्हाला माहिती आहे, ते तुम्हाला करावं लागणार आहे. आणि याच्यानंतर तुम्ही तुमचं माध्यम कोणतं आहे हे सुद्धा तुम्हाला निवडावं लागणार आहे. तुमचं माध्यम कोणतं आहे त्यानुसार तुम्हाला ते शाळा आणि बाकी तुमच्या टीईटी सीटीईटीच्या ज्या काही दोन्ही परीक्षा ज्या तुम्ही आहेत, पेपर 1 पेपर 2 पास आहात का, दोन्ही पास आहे का, की पेपर 1च पास आहे की पेपर 2च पास आहे, याही गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि त्यानुसार सुद्धा प्रेफरन्स तुम्हाला पाहावं लागेल. नंतर तुमचं पीजी कुठून झालं आहे, म्हणजे पीजी कुठून म्हणजे
कोणत्या विषयामध्ये झालेला आहे. एखादा MSc असेल, BSc असेल, MSc मध्ये मॅथ, MSc मॅथ असेल, MSc फिजिक्स केमिस्ट्री असेल, बरोबर. असं जर तुमचं असेल तर तुम्ही 11वी 12वी वरच्या वर्गासाठी सुद्धा क्वालिफाय होणार आहात. जर चांगले मार्क्स असेल तर 130 अबोव, 140 अबोव जर तुम्हाला मार्क्स असेल तर नक्कीच तुमचा फायदा आहे. त्यात जर प्रवर्ग चांगला असेल तुमचा, म्हणजे प्रवर्ग जो कट ऑफ कमी येणारा प्रवर्ग जर असेल कोणता, तर ST प्रवर्ग असेल, SC प्रवर्ग असेल, SC प्रवर्गामध्ये महिला असेल, SC प्रवर्गामध्ये महिला असूनही तुमचं समांतर आरक्षणामध्ये येत असाल, या गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागेल आणि यानुसारच आपली रणनीती आखावी लागेल. आणि याच बेताने आणि याच गोष्टीने तुमची त्या ठिकाणी काय होणार आहे, निवड होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, निवड हा मी वारंवार सांगतोय, हा भावनेचा खेळ नाही, हा सिस्टीमचा खेळ आहे. या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहे, माध्यम, तुमचा टेटचा स्कोर, तुमचे प्राधान्यक्रम, तुमचा स्कोर, तुमची CTET, बरोबर, तुमचे हायर एज्युकेशन म्हणलं MSc फिजिक्स मॅथ हे जे असेल ते, आणि तुमचे प्राधान्यक्रम, या 4 ते 5 गोष्टीवरती तुम्हाला शाळा अलॉट होणार आहे, शाळा मिळणार आहे. तुमचे टेटचे गुण हे अत्यंत महत्वाचे. या 5 ते 6 गोष्टीवर जर तुम्ही बरोबर जर त्या ठिकाणी टाकला, तुम्ही जर बरोबर अभ्यास केला त्याचा, कशाचा, त्या प्राधान्यक्रमांचा, किंवा तुम्ही बाकी ज्या गोष्टी करतायत त्याचा, तर तुम्हाला नक्कीच त्याचं फळ मिळणार आहे. मग यासाठी काय करावं लागेल, तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दोन्ही ज्या काही विथ इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यूच्या जे काही जागा आहेत त्या जागा तुम्हाला किती अलॉट होत आहेत, तुम्हाला किती शाळा अलॉट होत आहेत, त्याच्यापैकी आपल्याला 100च प्रिफरन्स हे विदाउट इंटरव्ह्यू टाकायचे आहे आणि 50 प्रिफरन्स विथ इंटरव्ह्यू टाकायचे आहे. त्याचा अभ्यास करायचा आहे. 1 नंबर 2 नंबर जवळ कोणता आहे, मीडियम लेवलचे कोणते आहे, हायर जागा कुठे आहे, हायस्ट कमी स्कोर असेल, ऍव्हरेजली स्कोर असेल, तर याचा विचार तुम्हाला करावा लागेल की कुठे टाकायचा आहे. आणि यासाठीच आपण मदत करणार आहोत. शेवटची तारीख आजची तारीख आहे. आपल्याला समजेल की आज सायंकाळपर्यंत मुदतवाढ मिळतंय का, दुपारपर्यंत मुदतवाढ मिळतंय का. जर मुदतवाढ मिळाली तर जागा नक्कीच 15,000चा आकडा पार होईल, 18,000 पर्यंत जाईल विद्यार्थी मित्रांनो. पण सध्या तरी 15,000चाही आकडा क्रॉस व्हायचा आहे. त्यामुळे जागा वाढणं, डेट वाढणं अत्यंत महत्वाचं आहे. एवढे दिवस आपण थांबलेलो आहे, पुन्हा जर 5 दिवस थांबलो किंवा 10 दिवस थांबलो तर नक्कीच जे राहिलेले विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना होप आहे, आशा आहे की आमची सुद्धा याच भरतीमध्ये पहिल्याच टप्प्यामध्ये कुठेतरी निवड झाली पाहिजे आणि जास्त जागा आल्या तर ज्याचा रेशो जो आहे किंवा त्याचा टक्का जो आहे कशाचा, तर आपल्या कटऑफचा, तर हा कमी येईल आणि ज्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षक बनण्याचं स्वप्न सुद्धा पूर्ण होईल. विद्यार्थी मित्रांनो, हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि या ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला काय वाटते या 4 ते 5-6 मुद्द्यांद्वारे, तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.